brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. 7 डिसेंबर, ठिकाण नागपूर. महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन सुरू व्हायला अवघे 24 तास उरलेले होते आणि विरोधकांनी विधान भवनातल्या काँग्रेस ऑफिसमध्ये पत्रकार परिषद बोलावली. महाराष्ट्र विकास आघाडीची शिवसेनेकडून अनिल परब, भास्कर जाधव, सुनील प्रभू ही मंडळी हजर होती. काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार, विकास ठाकरे हजर होते. पण राष्ट्रवादीकडून कुणीच बघायला मिळत नव्हतं. अखेर नागपूरचेच असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तिथं पाचारण करण्यात आलं. पण ते दोन्हीही सभागृहाचे सदस्य नाहीत. पण महाविकास आघाडीचा घटक म्हणून ते त्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले. त्या पत्रकार परिषदेमध्ये कापसाच्या भावाचा प्रश्न, सोयाबीनचा प्रश्न, इतक्या मोठा महापुरानंतर सुद्धा शेतकऱ्यांना न मिळालेली मदत, नोकऱ्यांचा मुलांचा प्रश्न आणि नगर परिषदेमध्ये ज्या पद्धतीचा पैशांचा यंत्रणांचा वापर झाला त्याबद्दल विरोधकांनी सरकारवर तोफ डागली. त्यामुळे असं वाटत होतं की दुसऱ्या दिवशीपासून जे अधिवेशन सुरू होईल ते वादळी असेल. विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडणार नाही. दुसरा दिवस उजाडला. 11 वाजले. सत्ताधारी काँग्रेसच्या कार्यालयातून गळ्यामध्ये कापसाच्या माळा घेऊन निघाले. 30 मीटरपर्यंत घोषणा दिल्या. सभागृहाच्या पायऱ्यांपाशी पोहोचले. पायऱ्यांवरती घोषणा दिल्या. माध्यमांचे बाईट झाले. सभागृहामध्ये कामकाज चालू झालं आणि मग लोकांच्या लक्षात आलं की अरे इथेही राष्ट्रवादीचं कोणी उपस्थित नाही आहे. जयंत पाटील हे नागपूरमध्ये पोहोचलेले नव्हते. रोहित पवार नागपूरमध्ये पोहोचलेले नव्हते कारण ते त्यांच्या भावाच्या लग्नासाठी बाहेर होते. जय पवार यांचं लग्न होतं. त्यानंतर आपण बघितलेलं होतं की जितेंद्र आव्हाड ते प्रकृती अस्वास्थ्यामुळं तेही सभागृहात आलेले नव्हते. शशिकांत शिंदे पोहोचलेले नव्हते आणि त्यामुळं विरोधकांचा कोरम जो आहे तो पूर्ण का भरत नाही आहे याची चर्चा निश्चितपणे होती. मग दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी आंदोलन करायला सुद्धा कोणी पायऱ्यांपर्यंत आलं नाही. मग तिसरा दिवस उजाडला. तिसऱ्या दिवशीसुद्धा तीच अवस्था होती. म्हणजे सुन्या मैफिलीत माझ्या अशा काहीशी अवस्था त्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये होती. कुठलेच मुद्दे नव्हते. नाही म्हणायला तिसऱ्या दिवशी एक व्हिडिओ जो आहे तो ट्विट केला अंबादास दानवे यांनी, पण ते कुठल्या सभागृहाचे सदस्य नाहीत. तो व्हिडिओ होता महेंद्र दळवींचा कॅशसोबतचा. कधीचा कुठला, मग त्याच्यावरून गदारोळ चालू झाला. महेंद्र दळवी स्वतःच नव्हते अधिवेशनामध्ये. मग त्याच्यावरून एखादा दिवस गोंधळ झाला. पण अधिवेशनामध्ये ज्या मुद्द्यांबद्दल चर्चा व्हायला अपेक्षित होती ती चर्चा झाली का? उदाहरणार्थ नगर परिषदांच्या इलेक्शनमध्ये निलेश राणे यांनी स्वतः भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरी पैशांची बॅग आहे अशा पद्धतीचा व्हिडिओ समोर आणला होता. त्यांनी घरामध्ये स्टिंग ऑपरेशन केलेलं होतं. त्याच्याबद्दल त्यांच्यावरती ट्रेसपासिंगचा गुन्हा दाखल झाला. पण त्या पैशाचं पुढं काय झालं हे अद्यापपर्यंत कळालं नाही. म्हणजे पैशांचा गैरवापर इलेक्शनमध्ये झालेला आहे किंवा होतो आहे हे सर्वात पहिल्यांदा पुढं कोणी आणलं? निलेश राणे यांनी. फ्लाईंग स्क्वॉडनं धाड टाकली त्यानंतर इलेक्शनच्याच काळामध्ये शहाजी बापूंच्या कार्यालयामध्ये सांगोल्यामध्ये. आणि ते असं म्हणाले की सत्ताधारी सत्तेचा गैरवापर करतात. म्हणजे हे म्हणालं कोण? शिवसेनेचे नेते. त्यानंतर अनगरमध्ये आपण बघितलं की एका महिलेला उज्ज्वला थिटेंना अर्ज भरू दिला जात नव्हता कारण कधी काळी शरद पवार आणि अजित पवार सोबत असलेले राजन पाटील आता भाजपमध्ये आले होते. त्यांना त्यांच्या सुनेला बिनविरोध निवडून आणायचं होतं. त्यांची अडवणूक झाली. त्यांना धमक्या देण्यात आल्या. त्या पोलीस स्टेशनला गेल्या उज्ज्वला थिटे. त्या उज्ज्वला थिटेंना तिथून धक्का मारून बाहेर काढण्यात आलं. तो व्हिडिओ व्हायरल झाला. मग यंत्रणा जाग्या झाल्या आणि मग कलेक्टर, SP यांनी मदत करायला सुरुवात केली आणि 63 पोलिसांच्या गारड्यासकट एक महिला पहाटे 5 वाजता पोहोचली अर्ज भरायला. ही महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था आहे याचं चित्र कोणी समोर आणलं? सत्ताधाऱ्यांनीच. मग प्रश्न असा आहे की ज्यावेळेला निकाल लागले निवडणुकीचे त्यावेळेला विरोधकांनी जो सूर लावला की बघा हा जो विजय आहे भाजपचा अवाढव्य, तो यंत्रणांमुळे झालेला विजय आहे, पैशाच्या बेसुमार वापरामुळे झालेला विजय आहे, तो एका प्रकारच्या दहशतीचा विजय आहे, इलेक्शन कमिशनने केलेल्या मदतीचा विजय आहे. पण मग लक्षात असं आलं की हे सगळं जर त्यांना माहिती आहे तर हे रस्त्यावरती कुठं दिसत का नाही? आणि मग प्रश्न डोक्यात सुरू झाला की महाराष्ट्राचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? सत्ताधारी की विरोधक? नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकच्या सेंटर पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायला विसरू नका.
त्याचं कारण असं आहे की या व्हिडिओनंतर तुमच्या लक्षात येईल की तुमच्यासाठी लढायला आता फक्त तुम्हीच बाकी आहात. जनता आता नेत्यांच्या भरोश्यावर राहू शकत नाही. जनता आता विरोधकांच्या भरोश्यावर राहू शकत नाही. विरोधक हे तितके क्रेडिबल, विश्वासार्ह नाहीत. त्यांच्यामध्ये लढण्याची धमक, उर्मी आणि सत्तेला अंगावर घेण्याची हिंमत उरलेली नाही. आता मी इतक्या धाडसानं हे एका दमामध्ये सगळं बोलतो आहे, याचा अर्थ जे काही सत्ताधारी करत आहेत त्याला आमचा पाठिंबा आहे असं नाही आहे. पण वस्तुस्थिती काय आहे ते डोळे उघडून बघा. आता मुद्दा होता इलेक्शनचा. नगर परिषदांच्या इलेक्शन घोषित झाल्यानंतर भाजपनं 200पेक्षा अधिक ठिकाणी आपले उमेदवार उभे केले. आता 200पेक्षा अधिक ठिकाणी आपले उमेदवार उभे केल्यानंतर शिवसेना आणि अजित पवारांनी त्याची जाणीव झाली की आपल्याला ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढावी लागणार आहे, कारण भाजप जर ग्राउंडवरती उतरली तर मात्र आपलंही अस्तित्व धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. आता अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांनी 8 दिवसामध्ये 53 सभा घेतल्या. मुख्यमंत्र्यांनी 8 दिवसामध्ये 43 सभा घेतल्या. अजित पवार पायाला भिंगरी लावून फिरले. त्यांच्या पुतण्याच्या लग्नाला सुद्धा ते मुंबईमध्ये उपस्थित राहिले नाही. त्याही दिवशी त्यांनी प्रचार केला. मुलाच्या लग्नाला जाण्याच्या आदल्या दिवशीपर्यंत अजित पवार प्रचारामध्ये होते. मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे आंध्र प्रदेश तेलंगणाच्या बॉर्डरपर्यंत प्रचार करत फिरले. छोट्या छोट्या गावांमध्ये, तालुक्यांमध्ये, 15-20 हजार लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये त्यांनी प्रचार केला. यंत्रणांचा वापर झाला का? यंत्रणांचा वापर झाला, कारण ते स्वतः निलेश राणेंनी दाखवलं, कारण ते स्वतः शहाजी बापूंनी म्हटलं. पैशांचा वापर झाला का? झाला, कारण ते सत्ताधाऱ्यांनी म्हटलं. निलेश राणे असतील, शहाजी बापू असतील, इतर नेते मंडळी असतील. 50 कोटी रुपये घेऊन हे लोक गुवाहाटीला गेले असं तानाजी मुटकुळे म्हणाले. कोणाला? संतोष बांगर यांना, शिंदेंच्या. म्हणजे या सगळ्या निवडणुकीमध्ये साम दाम दंड भेद वापरण्यात आलं का? तर वापरण्यात आलं. भाजपनं इन्कमिंग केलं का? तर इन्कमिंग केलं. भाजपनं विरोधी पक्षातल्या नेत्यांना आपल्याकडे घेतलं का? तर घेतलं. शिवसेनेच्या शिंदेंनी आपल्याकडे घेतले का लोक? काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे, भाजपचे? तर घेतले. कारण त्यांना ताकद दाखवायची होती, कारण त्यांना आपले पंख पसरायचे होते, कारण त्यांना पक्ष तळागाळापर्यंत घेऊन जायचा होता, कारण त्यांना भाजपला आव्हान द्यायचं होतं. आणि म्हणून शिंदे आणि अजित पवार हे पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीमध्ये उतरले. दुसरीकडे निकाल लागल्यानंतर त्या काय समोर आलं? 129 नगराध्यक्ष भाजपचे निवडून आले. 3325 कॉर्पोरेटर निवडून आले. शिंदेनं सुद्धा 40पेक्षा जास्त ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आणण्यात यश मिळालं. अजित पवारांना 30पेक्षा जास्त ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आणण्यात यश मिळालं. पण वेरॅज महाविकास आघाडी कुठं आहे? तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसनं दावा केला की त्यांनी 41 नगराध्यक्ष निवडून आणले. राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाला 9-10 नगराध्यक्ष निवडून आणता आले. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सुद्धा साधारणतः 9-10 नगराध्यक्ष निवडून आणता आले. त्यापेक्षा अधिकचं यश त्यांना मिळवता आलं नाही. हे यश का मिळालं नाही? सत्ताधारी फिरले, हा त्यांचा दोष आहे का? सत्ताधाऱ्यांनी पूर्णपणे तळागाळामध्ये जाऊन प्रचार केला, हा त्यांचा दोष आहे का? व्हेअरॅज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा त्यांच्या पहिल्या फळीतले नेते हे प्रचारासाठी बाहेरच पडले नाहीत, हा सत्ताधाऱ्यांचा दोष कसा काय असू शकतो? शरद पवार यांच्या पक्षातून जयंत पाटील यांनी स्वतःचा बालेकिल्ला सोडला नाही. रोहित पवार कर्जत जामखेडमध्ये होते. शशिकांत शिंदे केवळ सभा घेत होते काही ठिकाणी, मात्र पूर्ण पक्ष ताकदीनिशी लढाईला उतरला नाही, हा सत्ताधाऱ्यांचा दोष कसा काय असू शकतो? काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळनी सभा घेतल्या, पण नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील किंवा इतर सतेज पाटील असतील, विश्वजित कदम असतील, ही मंडळी आपापल्या बालेकिल्ल्यांमध्ये पुरतीच राहिली, हा सत्ताधाऱ्यांचा दोष कसा काय असू शकतो? मुद्दा असा आहे की जर काँग्रेस, म्हणजे बघा असं आहे की 200हून अधिक ठिकाणी भाजपने नगराध्यक्षपदाच्या निवडणुका लढवल्या. शिवसेना एकनाथ शिंदे यांनी 186 ठिकाणी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली. अजित पवारने सुद्धा 100पेक्षा अधिक ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या निवडणुका लढवल्या. व्हेअरॅज महाविकास आघाडीतले पक्ष, काँग्रेसनी फक्त 158 ठिकाणी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनं आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीनं कुठल्याही पद्धतीनं 100पेक्षा सोडा अगदी 70-75 ठिकाणी सुद्धा नीट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली नाही. हे वास्तव आहे. जर तुम्ही लढला नाही तर तुम्ही जिंकून कसे येणार आहात? मग जर तुम्हाला लढायचं नाही आहे तर हा सत्ताधाऱ्यांचा प्रॉब्लेम कसा आहे? महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था, घोटाळे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न याची जंत्री आहे. पुण्यामध्ये कोयता गँग फिरते, हे सगळं CCTVमध्ये दिसतंय.
आंदेकर कुटुंबातल्या टोळी युद्धामध्ये आत्तापर्यंत 3 ते 4 खून पुण्यामध्ये झाले, तेही दिवसाढवळ्या झाले. हे कायदा सुव्यवस्था नीट असल्याचं लक्षण आहे का? अनगरमध्ये एका महिलेला 63 पोलिसांच्या गराड्यामध्ये अर्ज भरायला जावं लागतं, उज्ज्वला थिटे यांना. हे कायदा सुव्यवस्था ठीक असल्याचं लक्षण आहे का? आपण बघितलं की पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीवरती आरोप झाला की सरकारी जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला, ती जमीन विकत घेण्याचा प्रयत्न केला. हा केवढा मोठा घोटाळा आहे. 1800 कोटीची जमीन 300 कोटीत घेण्याचा प्रयत्न केला, तेही 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरून. जैन बोर्डिंगचं प्रकरण समोर आलं. एका बिल्डरला हाताशी धरून ती जैन बोर्डिंगची जागा सुद्धा ढापण्याचा प्रयत्न झाला. तो व्यवहार रद्द करायला लागला फायनली. त्याच्यामध्ये सुद्धा शिवसेनेनं आघाडी घेतली होती एकनाथ शिंदेंच्या त्या सगळ्या प्रकरणाच्या विरोधात. तर याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये सगळं आलबेल नाही आहे ना. मग सगळं आलबेल नाही आहे हे जनतेला जाऊन सांगणार कोण? हे जनतेसमोर मांडणार कोण? केवळ माध्यमांमध्ये किंवा ट्विटर आणि फेसबुकवरती पोस्ट करून हे सगळं घडणार आहे का? तर हे घडणार नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये ऑलरेडी द्विधा आहे की आपण अजितदादांसोबत चाललोय तर आपण सरकारवर टीका करायची की नाही करायची, आपण अमेडियाचं प्रकरण लावून धरायचं की नाही धरायचं. आणि त्यामुळंच अमेडियाबद्दलचा सुद्धा कुणीही सभागृहात उच्चारला नाही. राष्ट्रवादीचे नेते तर लांब राहिले, काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी सुद्धा त्याबद्दलचं विचारणा सरकारला केली नाही की काय केलं तुम्ही या प्रकरणात, का नाही चौकशी अजून पूर्ण होत, का एक्सटेन्शन दिलं जातं विकास खारगे समितीला. जैन बोर्डिंग प्रकरण आणि अमेडियाचं प्रकरण सेम आहे. जर अमेडियामध्ये दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानीवरती जर FIR होऊ शकतो तर जैन बोर्डिंगच्या प्रकरणात FIR का झाला नाही हे सरकारला का विचारलं नाही विरोधकांनी? हा सत्ताधाऱ्यांचा दोष कसा काय? कापूस गेली 10 वर्ष झालं त्याला भाव मिळत नाहीये, शेतकऱ्यांच्या घरामध्ये कापूस तसाच ठेवलेला आहे, सोयाबीन 3800 रुपयांनी विकावं लागतंय, तर तुम्ही प्रश्न विचारत नाही. हा सत्ताधाऱ्यांचा दोष कसा काय झाला? जर पैसे वाटून इलेक्शन काय एका प्रकारे जिंकल्या जात आहेत किंवा ताब्यात घेतल्या जात आहेत, यंत्रणांचा वापर होतोय, इलेक्शन कमिशन जर त्याच्यामध्ये पुढाकार घेतोय, तर ॲटलिस्ट तुम्ही रस्त्यावरती उतरून त्याबद्दल आंदोलन करून लोकांमध्ये ही जागृती तरी का नाही करत? या इलेक्शनमध्ये पैशांचा बेसुमार वापर झाला का? झाला. कारण हे सत्ताधारी नेत्यांनी आम्हाला सुद्धा सांगितलंय पत्रकारांना. काही ठिकाणी एकेका नगर परिषदेमध्ये 35 ते 40 करोड रुपये खर्च झाले, एकेका उमेदवारांनी 3-3, 4-4 कोटी रुपये खर्च झाले. पण विरोधक तिथं लढायला उतरले का? विरोधक जर लढायला उतरले असते, विरोधात जर कुठलं बटन असतं दाबायला तिथं, तर जनतेला तो ऑप्शन तरी दिसला असता. पण तुम्ही ऑप्शन द्यायला सुद्धा लढला नाहीत, त्याचं काय? शिवसेनेचा पूर्ण जीव मुंबई इलेक्शनमध्ये अडकलेला आहे. त्यांना बाकीच्या महाराष्ट्रामध्ये काय घडतंय किंवा तिथल्या निवडणुका लढायला पाहिजेत याबद्दल जास्त आस्था नाहीये. त्याचं करायचं काय? मुद्दा असा आहे की आत्ताच्या घडीला महाराष्ट्रामध्ये लोकांचे प्रश्न लोकांपर्यंत घेऊन जाणारा किंवा त्याबद्दल थेटपणे अंगावर सरकारला घेऊन बोलणारा तेवढी ऊर्जा असलेला आणि तेवढी हिंमत असलेला नेताच महाराष्ट्रात नाही आहे. देवेंद्र फडणवीस ज्याला विरोधी पक्षनेते होते त्यावेळेला मोठ्या प्रमाणावरती ते रोज घोटाळे बाहेर काढायचे, रोज आरोप प्रत्यारोपांच्या फैरी असायच्या, रोज त्यांनी कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. मला असं वाटतं की गेल्या काही दिवसांमध्ये अशा पद्धतीचं विरोधी पक्षाचं काम केलेलं या तिन्ही पक्षातल्या कुठल्या नेत्यांना आठवतंय का? केवळ सत्ताधारी पोलिसांचा वापर करतात, पैशांचा वापर करतात, या अशा आरोपांमुळं सहानुभूती मिळवून काहीही होणार नाही. कारण निवडणुका सहानुभूतीने जिंकता येत नाहीत. लोकांना तुम्ही सहानुभूतीने आपल्याकडे वळवू शकत नाही. तसं असतं तर 2 पक्ष फुटल्यानंतर ज्यांनी फोडले ते सत्तेत आलेच नसते. तुम्हाला जशास तसं उत्तर राजकारणामध्ये द्यावं लागेल, तुम्हाला तसं लढावं लागेल. लोकसभेपर्यंत तुम्ही तसे लढलात, तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळाला, पण विधानसभेपर्यंत येईपर्यंत तुम्हाला सत्ता जवळ वाटायला लागली आणि संघर्ष दूर केलात तुम्ही. त्यामुळे सत्तेनं तुम्हाला दूर केलं आणि संघर्ष तुमच्या जास्त जवळ आला. आता त्या संघर्षाकडे पाठ फिरवून तुम्ही राजकारण कसं काय करू शकता? त्यामुळं खरंच महाराष्ट्राचा प्रॉब्लेम काय आहे? महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त बेरोजगारी आहे, पोरांची लग्न होत नाही आहेत,
महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की शेतकऱ्यांची जमीन खरवडून गेली. शेतकऱ्यांना अक्षरशः पोटाला काही नव्हतं अशी परिस्थिती धाराशिव आणि शेजारच्या बीड जिल्ह्यामध्ये होती काही दिवस. त्यांना नीटची मदत मिळाली का? आपण बघतोय की सोयाबीन 3800 रुपयावरती आलं आहे, की जे सोयाबीन एकेकाळी 6, 7, 8 हजार रुपयाला विकलं जायचं. कापूस 12 हजारापर्यंत गेला होता. तो कापूस कितीला विकला जातोय आज? कांद्याची अवस्था काय आहे? आपल्याला कल्पना आहे की आपलं शिक्षण महाग झालेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की महागाईनं आव असलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की भ्रष्टाचाराची नवनवीन प्रकरणं समोर येत आहेत. त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षातलीच मंडळी अडकल्याचं दिसतंय. त्यांच्यावर आरोप होत आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालेला आपल्याला दिसतोय. तर मग हे प्रश्न कोण मांडणार? आणि म्हणून मला असं वाटतंय की महाराष्ट्रातली जनता जी आहे ती अनाथ आहे. त्यांना कोणी वाली उरलेला नाही. सरकार, मायबाप सरकार जे असतं, सरकार हे मला असं वाटतं की लाभार्थ्यांचं असतं. कुठलंही सरकार असतो, हेच नाही. याच्या आधीचं महाविकास आघाडीचं, त्याच्या आधीचं काय युतीचं, त्याच्या आधीचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीचं, त्याच्या आधीचं, जर ते लाभार्थ्यांचं नसतं तर ज्यांच्यावरती आरोप केले ते तुम्हाला सत्तेत दिसले नसते. म्हणून सरकार लाभार्थ्यांचं असतं आणि जनता विरोधकांची असते. जनतेनं सरकारवरती वचक ठेवणं गरजेचं असतं. तो वचकच हरवलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की जनता अनाथ आहे. तुमचा प्रश्न मांडायला कुठलाही विरोधक शिल्लक नाही. कुठल्याही विरोधी पक्षाच्या नेत्यामध्ये ती हिंमत नाही. कुठल्याही विरोधी पक्ष नेत्यामध्ये ती धमक नाही किंवा ती इच्छा पण नाही आहे लढायची. निम्मे नेते हे दहशतीत आहेत की आपल्यावरती कधी ईडीची, सीबीआयची, आयटीची रेड होईल, आपल्या संस्था अडचणीत येतील, आपला सहकार अडचणीत येईल, आपले खाजगी कारखाने अडचणीत येतील. त्यामुळे ते दहशतीत आहेत. निम्मे ऑलरेडी मॅनेज्ड आहेत. कारण त्यांचे जे काय म्हणू आपण त्याला, लाभ जे आहे ते सरकारशी जोडले गेलेले आहेत. त्यामुळे ते सरकार विरोधात बोलायला तयार नाही आहेत. त्यांनी आतून आधीच सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी केलेली आहे. ते जरी विरोधी बाकांवर असतील तरी त्यांना सर्वात जास्त प्रिय हे सत्ताधारी पक्षातले लोक आहेत. आणि जे लढण्यासाठी उरलेले आहेत त्यांना ताकद मिळत नाही आहे. कारण त्यांच्या पक्षाचे नेते हे घराबाहेर पडून त्यांच्या मागे उभं राहण्याची सुद्धा हिंमत किंवा मला असं वाटतं की तसदी घेत नाही आहेत. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये काल इलेक्शन झाल्यानंतर विरोधकांनी जो सूर लावलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. किंबहुना तो अन्यायकारक आहे. तुम्ही इलेक्शन कमिशनमुळे हरलात असं म्हणताय, तुम्ही पैशाच्या बेसुमार वापरामुळे हरलात असं म्हणताय, तुम्ही यंत्रणांच्या अघोरी वापरामुळे हरलात असं म्हणताय. हे खरं असेलही. किंबहुना त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या सत्ताधारी आमदारांनी किंवा नेत्यांनीच समोर आणलेल्या आहेत. पण या मांडण्यासाठी तुम्ही विधानसभेत, रस्त्यावरती, नाक्यावरती लढलं तर पाहिजे. मला असं वाटतं की ती लढण्याची उर्मी कुठेही दिसत नाही आहे. जर ती उर्मी दिसत असती तर कापूस, कांदा, सोयाबीन, दूध, संत्रा यांच्या प्रश्नासकट महाराष्ट्रात नेत्यांनी केलेले भ्रष्टाचार, नेत्यांच्या पोरांनी केलेले भ्रष्टाचार, त्यासोबतच कायदा सुव्यवस्था, कोयता गँग, खून, मर्डर, हे सगळे प्रश्न विधानसभेमध्ये जोरकसपणे मांडले गेले असते. पण ते मांडले नाहीत कुणीच. पैशाच्या बेसुमार वापराबद्दल तुम्ही बोललात, पण त्या इलेक्शन्स कशा झाल्या त्याच्याबद्दल कोणी साधा औचित्याचा मुद्दा उपस्थित केला नाही. त्यामुळे महाराष्ट्राचा प्रॉब्लेम हा सत्ताधारी नाहीत. महाराष्ट्राचा प्रॉब्लेम हे विरोधक आहेत की जे लढायला तयार नाही आहेत. जर सत्ताधाऱ्यांना 232 जागा दिल्या असतील तर तुम्हाला 50 जागा दिलेल्या आहेत. आणि तुमचे जे उरलेले 232 हरलेले उमेदवार आहेत त्यांनासुद्धा काही लाख मतं पडलेली आहेत. याचा अर्थ तिथल्यासुद्धा काही लाख लोकांची पसंती तुमच्या पक्षाला, उमेदवाराला होती. त्यांची जबाबदारीसुद्धा तुम्हा 50 लोकांवरती आहे. पण ती जबाबदारी घ्यायला विरोधक सक्षम नाहीत. कारण राष्ट्रवादीला कळत नाही आहे, राष्ट्रवादीच्या नेत्यांना. त्यांना असं झालं की ते कधी अजित पवारांसोबत सत्तेमध्ये जात आहेत. काँग्रेसला स्वतःचा एकट्याचा झेंडा घेऊन जायचा आहे आणि शिवसेना हा पक्ष जो आहे तो मुंबईच्या पलीकडे बघायला तयार नाही आहे उद्धव ठाकरेंच्या. त्यामुळं
मराठी, मुंबई आणि महाराष्ट्र हे जे समीकरण आहे ते समीकरण साधणारा, ते समीकरण बांधणारा, त्या समीकरणावर आरूढ होणारा आणि त्या समीकरणाला केंद्रस्थानी आणणारा नेता महाराष्ट्रात नाही आहे. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं तसं की महाराष्ट्रातल्या जनतेला आता कुणीही वाली उरलेलं नाही आहे. तुमचे प्रश्न तुम्हीच मांडायचे आहेत, तुमचे प्रश्न तुम्हीच सोडवायचे आहेत. तुमच्यासाठी कुणी लढेल, तुमच्यासाठी कुणी आवाज उठवेल अशी परिस्थिती महाराष्ट्रात या क्षणी नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आता मोठमोठी भाषणं होतील. MMRDA रिजनच्या पलीकडे आपण बघतोय की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होत आहेत तिकडे पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये. त्यामुळं मला असं वाटतं की विरोधी पक्ष नसलेला राज्य आणि त्या राज्यामध्ये एका प्रकारे शून्यात नजर लावून बसलेली जनता ही महाराष्ट्राची आत्ताची अवस्था आहे. त्यामुळे तुमचे प्रश्न तुम्हालाच मांडावे लागतील, तुम्हालाच उचलावे लागतील. मग ते महानगर असो, इथले रस्ते, खड्डे, पाणी, शहर याचे प्रश्न असोत किंवा गावाकडचे शेतीचे, उद्योगाचे, नोकऱ्यांचे प्रश्न असोत. ह्या प्रश्नांच्या जंजाळामध्ये किंवा प्रश्नांच्या साखळदंडामध्ये जनता अडकलेली आहे आणि त्याच्यातून सोडवणूकसुद्धा जनतेला स्वतःलाच करून घ्यावी लागणार आहे. तुम्हाला तुमची काही याबद्दलची मतं असतील तर ती निश्चितपणे मांडा, कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या सेंटर पॉईंटमध्ये इथंच थांबतोय. पाहत रहा मुंबई तक.